विधानसभा चुनाव से पहले एनसीपी नेता शरद पवार ने अजीत पवार गुट को एक बड़ा झटका दिया है। एनसीपी में बगावत के दौरान अजीत पवार के साथ खड़े रहे खाद्य और औषधि प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आतराम के घर बगावत हो गई है। आतराम की बेटी भाग्यश्री की शरद पवार गुट में एंट्री हो गई है। उसने अपने पिता के खिलाफ विधानसभा चुनाव लड़ने का फैसला भी किया है। इस पर आतराम ने प्रतिक्रिया दी है। ठीक आहे, नवीन वडील त्यांनी शोधला असेल. आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वडिलाला शोधलेला आहे. चांगलं आहे. बघू काय करतात ते. आपण लोकांकरता काम केलेलं 50 वर्ष आपण लोकांकरता हिताकरता काम केलेले लोक. आता तुम्ही पाहिले, तुम्ही ऐरीला दोन्ही सभा आपण इकडे आपण ऐरीला आला नसाल, परंतु पहिला सभा आपण पाहिला, आताच सभा पाहिलं. काय फरक आहे हे तुम्हाला माहीत. मी कशाला जास्त बोललं पाहिजे. नाही, आता ते त्यांनी उत्तर दिलं ना, काय घर फुटला नाही म्हणून. आता घर फुटला नाही तर आता बघू काय काय पुढे आहे. कोण घर फोडला काय नाही फोडला, मी तर सांगतच होतो साहेबांनी अशा प्रकारचं करू नये. ठीक आहे, ते झालं, आता घडला. आता घोडा मैदान समोर आहे, बघू. ठीक आहे, आता ते नवीन आहेत राजकारणामध्ये. 8 वर्ष काम केलं, मी 50 वर्ष काम केलेलं. ठीक आहे, आणखीन खूप शिकायचं आहे. 42 वर्ष आणखीन शिकायचं आहे.